गुड मॉर्निंग मित्रांनो. आज मी लवकर उठलो होतो आणि लवकर उठून मी फ्रेश होऊन अंघोळ करून आपल्या गाडीकडे चाललो होतो आणि जाता जाता चावीनं दरवाजा उघडला आणि बसले की गाडीमध्ये आणि गाडी केली चालू आणि म्हटलं आता फ्रंट कॅमेरा चालू करून बघतो म्हटलं आपला फेस सकाळ सकाळी आंघोळ केल्यानंतर कसा दिसतोय बघूया म्हटलं. असं म्हणत म्हणत आलो की पेट्रोल पंपावरती आणि आल्यानंतर पेट्रोल पंपावर हॉर्न वाजवला आणि काका झोपेतनं उठून आले की डिझेल सोडायला आणि मग काय गाडीचा सगळा खानादाना एकदा देऊन टाकला गाडीला आणि म्हटलं आता थांबायचं नाही कुठंच असं म्हटलं आणि गाडी घेतली आणि आलो की संतोष भाऊंच्या घरापाशी आणि आल्या संतोष भाऊ आले की येऊन बसले की गाडीत क्वालिटीमध्ये आणि बसल्या बसल्या लागलं माग बघायला आणि म्हटलं अरे माग कोण नाहीच की आणि मी बी म्हंटल गाडी एकदा हायवेला लागू दे मग बघा की किती गाडीत आपल्या बसते ती लोक आणि पुढे आलो तोपर्यंत संतोष भाऊ म्हटलं नाश्ता करून जायला लागलीच. मग मी म्हंटल घेतो गाडी साईडला आणि साईडला घेतल्यानंतर संतोष भाऊन सांगितली की भजी क्वालिटी मध्ये एकदम क्वालिटी होती बघा कांदा भजी. मग दोघांनी बी खाल्ली की दाबून एक एक प्लेट आणि चहा पण घेतला बघा क्वालिटी एकदम क्वालिटी होता गुळाचा चहा मस्तपैकी पेलो आणि म्हटलं चला आता पुढच्या प्रवासाला आणि तोपर्यंत पोचलो की सोलापूरच्या चौकामध्ये आणि तिथून पुढे पण निघालो होतो तुळजापूरला आणि बघत पोचलो की तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये पोचल्यानंतर तुळजापूर मधली कमान होती एकदम क्वालिटी मध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर बघतोय तर काय भरपूर अशी गर्दी झाली होती भाविकांची. मग म्हंटल दर्शन तर घेऊया आणि पुढे येऊन बघतोय तर काय स्क्रीनवरती देवीचं दर्शन चालू होतं. मग घेतलं दर्शन आणि म्हंटल आता पुढं जाऊया आणि मुखदर्शन होते का बघूया तर म्हंटल. तोपर्यंत पुढे येऊन बघतोय तर काय तुफान अशी गर्दी झाली होती मुखदर्शनासाठी. आता म्हटलं 2-3 तासानं नंबर येतोय का काय म्हटलं. तोपर्यंत संतोष भाऊ म्हटलं मी ओके आहे असं म्हटलं आणि बाकडे दिसल्यावर जागेवर बसलं. तब्बल 2 तासाच्या वेटिंग लाईन मध्ये उभा राहून झालं की आमचं मुखदर्शन आणि मुखदर्शन झाल्यानंतर संतोष भाऊ किती खुश झाल्यात बघा की राव. आणि गर्दीतनं रस्ता काढत आलो की बाहेर. मग आल्यानंतर बसलो की गाडीत आणि गाडी आपली लावली अक्कलकोटच्या दिशेनं आणि मग पार्ट 2 बघण्यासाठी राहावा की सज्ज.